घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। गोंदिया जिल्ह्यातील तापमानात प्रचंड वाढ, 42 अंश सेल्सिअस इतकी नोंद। वातावरणात उकाडा निर्माण झाल्यानं नागरिक हैराण। मृग नक्षत्राला सुरुवात होऊन देखील नागरिक अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत। नागपुरात 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मृग नक्षत्रानंतर देखील मान्सून लांबण्याची शक्यता। अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये देखील तापमान 40 अंशांच्या पार। लातूर शहरात आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस। पावसामुळे शहरातील अनेक झाडं तुटण्याची शक्यता। चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। शहरातल्या अनेक भागात साचलं पावसाचं पाणी। यवतमाळच्या उमरखेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। घरांवरचे पत्रे उडाल्यानं मोठं नुकसान। गडचिरोली शहरात वादळाचा कहर। अनेक दुकानांवरील छप्पर उडाल्यामुळे मोठं नुकसान। अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांना 3 लाखांपेक्षा अधिक मानधन, मात्र सोयाबीनचे भाव फक्त 3,500 रुपये। अमरावतीत बच्चू कडूंचा सवाल। तर यावेळी सरकार झुकलं नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्याचा कडूंचा इशारा। भारत-पाक तणावानंतर लावलेली हार फुलं आणि प्रसाद बंदीची अजूनही कायम। शेतकरी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका। हारफुल नेण्यास साई संस्थान परवानगी कधी देणार, भाविकांकडून सवाल। सोलापूर विमानतळावर 15 वर्षांनंतर नागरी विमान सेवा उतरलं। गोवा विमानतळावरून सोलापूरला विमान आलं। 1948 साली सोलापूर शहरातील होडगी रोड परिसरात विमानतळाची उभारणी करण्यात आली होती। देशात विमानसेवेत झालेल्या क्रांतीत सोलापूरचाही समावेश झालाय। आता लवकरच मुंबईसह हैदराबाद आणि तिरुपतीसाठी उड्डाण घेणार। मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। यामुळे पर्यटन, शेती आणि उद्योगांना चालना मिळणार। मोहोळांकडून विश्वास व्यक्त। सोलापूर गोवा विमानसेवा उद्घाटनात मंचावरून निघून गेले मोहिते पाटील बंधू। कार्यक्रम पत्रिकेत नाव वगळल्यानं नाराजी असल्याची चर्चा। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी देखील भाषणावेळी मोहिते पाटील बंधूंचा नामोल्लेख टाळला आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा संभाजीनगर ग्रामीण दौरा। यावेळी त्यांनी शेतात स्वतः तिफन चालवत घेतला खरीपाच्या पेरणीचा अनुभव। संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात 17वा आरोपी अटकेत। सूर्यकांत मुळे असं आरोपीचं नाव। या प्रकरणात अजूनही 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी। उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणात पोलिसांना 30 किलो चांदी हस्तगत करण्यात यश। अमोल खोतकरनं पडेगावमधील एका गॅरेजमध्ये ठेवलेल्या 4 चाकी वाहनातून चांदी हस्तगत। मात्र अद्याप 5 किलो सोनं हस्तगत करणं बाकी। जळगावात मुकाट कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जन आक्रोश आंदोलन। यावेळी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांकडून मागणी। यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन। नोकरी, मोबदला आणि 15% आरक्षणाची मागणी। बोगस प्रकल्पग्रस्तांवर कारवाई करण्याची देखील मागणी। बीडच्या केजहून कळंबला जाणाऱ्या एसटीनं अचानक पेट घेतल्या। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। यवतमाळमध्ये चक्रीवादळाचा तडाखा। चक्रीवादळामुळे पिंपळनेरच्या गावकऱ्यांचं अतोनात नुकसान। अंगावर दगड पडल्यानं 14 वर्षांची मुलगी देखील जखमी। ऑपरेशन सिंदूरबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्यानंतर महाविद्यालयाकडून बडतर्फ केलेल्या तरुणीला न्यायालयाचा दिलासा। बडतर्फीचा आदेश रद्द करून विद्यार्थिनीची बाजू ऐकण्याचे आणि योग्य निर्णय घेण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश। पिंपरी चिंचवडमध्ये तोतया पत्रकारासह आरटीआय कार्यकर्त्यावर गुन्हा। व्यावसायिकाला बांधकाम पाडण्याची धमकी देऊन 50,000 रुपये घेतल्याचा आरोप। आरटीआय कार्यकर्ता राजू मारीमुत्तू आणि यूट्यूब पत्रकार चंद्रशेखर पात्रे, रामदास साठे आणि बाबू टेकल यांच्या विरोधात गुन्हा दाखल।
प्रेमिकेच्या चितेवर उडी मारण्याचा तरुणाचा प्रयत्न, जमावानं चोप दिल्यानंतर जखमी तरुण आयसीयूमध्ये दाखल. नैराश्यातून तरुणीने आत्महत्या केली होती. प्रेमभंगाच्या वेदनेत तरुणाचा प्रियसीच्या चितेवर उडी मारून जीव संपवण्याचा प्रयत्न. बीडमधील अंबिका चौक ते अण्णाभाऊ साठे चौक या रखडलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिकांसह व्यापाऱ्यांकडून आंदोलन. प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरिता हलगी वाजवत आंदोलन. सांगली महापालिकेचे उपायुक्त लाच मागितल्या प्रकरणी अडचणीत. 24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी 7 लाखांची लाच मागितल्याचा आरोप. लाचलुचपत विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. पुण्यात दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या. हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती. पती सूरज पाठकला वाघोली पोलिसांकडून अटक. यवतमाळच्या उमरखेडमध्ये 2 गटात वाद, हाणामारी आणि चाकू तलवारीसह झालेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. वेंगुर्ल्यात देशातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ होणार. समुद्राच्या तळाशी नौसेनेची निवृत्त गुलजार बोट बुडवली जाणार. सिंधुदुर्गमध्ये होणाऱ्या जलपर्यटन प्रकल्पात पीएम मोदींचं मोलाचं योगदान. प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले. नरेंद्र मोदी यांनी नौसेनेची निवृत्त गुलजार बोट महाराष्ट्राला पर्यटनासाठी दिली. दीपक केसरकर यांच्याकडून पंतप्रधानांचे आभार. यवतमाळच्या उमरखेडमधील पोफळीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ होणार. ग्रामपंचायतीनं घेतला महत्त्वपूर्ण निर्णय. परभणीच्या गंगाखेडमध्ये रंगली राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा. या स्पर्धेत राज्यातील 15 जिल्ह्यांसह घेतला सहभाग. यातून परभणी जिल्हा प्रथम तर लातूर द्वितीय स्थान पटकावलंय.